अजिबात तेलकट किंवा वातड होऊ नये, एकदम कुरकुरीत चविष्ट अशी कडकणी आज बनवणार आहे. नवरात्री विशेष खास देवीच्या नैवेद्यातली रेसिपी आहे. त्यासाठी 1 वाटी मैदा घ्या. 1 वाटी मैद्यासाठी पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आणि त्याबरोबरच पाव वाटी इथे मी पिठी साखर घातलेली आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि 2 चमचे तूप कोमट करून त्यामध्ये घालायचे आहेत. तुम्ही साखर मिक्सरवरती फिरवून घेऊन त्याची पिठी साखरही तुम्ही घालू शकता आणि हे पूर्ण कोरडे जिन्नस छान असं मिसळून घ्या. घातलेलं तुपाचं मोहन छान असं पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्या आणि हाताने मूठ बांधून पहा पिठाची. अशा प्रकारे मूठ बांधली की पीठ व्यवस्थित आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा खूप जास्त पातळ राहायला नको. आपल्याला पुरीला जसं आपण पीठ मळतो त्याच प्रकारे आपल्याला इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. छानसर असा आपला पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे. आता ह्याच्यावरती एक ओला कपडा किंवा पातेलं झाकून ठेवून एक 20 ते 25 मिनटासाठी बाजूला ठेवून द्या. 20 ते 25 मिनटाच्या नंतर परत एक वेळा पिठाचा गोळा छान असं मळून घ्या. 1-2 वेळा छान असं मळून घेऊन त्याचे छोटे छोटे भाग तुम्ही तयार करून घ्या. मी इथे 3 भाग तयार करून घेतलेले आहेत. 3ही भागाचे छान असे गोळे करून ठेवूयात. 3 गोळे करून झालेत. आता आपण त्यातला एक गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये त्याला छान असं बुडवून घेऊन छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि कडकणी बनवायची आहे म्हटल्यावर पातळ अशी आपल्याला इथे चपाती लाटून घ्या. जितकं आपण पातळ आणि छान लाटतो तितक्या छान कडकण्या तयार होतात आणि ते फुलू नये म्हणून फोर्कनी अशा प्रकारे त्याच्यामध्ये टोचून घेऊन बारीक बारीक छिद्र आपल्याला करून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे आपण जेव्हा ते पुऱ्या तळतो तेव्हा ते फुलत नाहीत, कुरकुरीत क्रिस्पी बनतात आणि तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या आकारामध्ये झाकणाने किंवा डब्याने अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या अशा तयार करून घेऊ शकता. उरलेलं बाजूचं पीठ काढून टाकून परत एक वेळा छान असं मळून घेऊन परत त्याच्या तुम्ही कडकण्या बनवून घेऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता एकदम पातळ आणि व्यवस्थित असं आपल्या कडकण्या तयार आहेत. आता अशाच प्रकारे पूर्ण कडकण्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि सगळ्या एकाच आकाराच्या बनलेल्या आहेत. गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम झाल्याच्या नंतर कडक तेल गरम झालं पाहिजे. त्या गरम तेलामध्ये आपल्याला तयार कडकणी घालून छान असं तळून घ्या. दोन्ही बाजूनी आलटून पलटून मी इथे एका वेळेत 2-2 कडकणी घालून तयार करून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता एकदम रंग सुरेख आलेला आहे आणि छान असे कडकण्या तळून घेत आहे. अशाच प्रकारे उरलेल्या पूर्ण कडकण्या मी इथे तयार करून घेते. तुम्हाला जर माळ ओवायची असेल कडकण्याची तर तुम्ही जेव्हा आपण कडकणी बनवतो तेव्हाच तिथे एक छिद्र करून घ्या, म्हणजे तुम्हाला ओवायला सोपं जाईल. तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण कडकण्या छान असं तळून झालेल्या आहेत.